जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते शहरात विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी पवार यांनी सांगितले की तालुका तसेच तालुक्याचे गाव सुरगाणा शहर गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित होते, अतिमागास आकांक्षित तालुका म्हणून आजपर्यंत असलेली ओळख पुसून विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून येत्या काही वर्षात शहराचा चेहरा मोहरा बदलून मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील। शहरातील जनतेने विकासाच्या मागे ठामपणे उभे राहावे। शहरात प्रवेश करताच ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात आदिवासी दांडी नृत्याने नागरिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले। यावेळी आमदार पवार यांच्या हस्ते शहरातील 13 कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले। यामध्ये रस्ते काँक्रिटीकरण, व्यायामशाळा इमारत, भूमिगत गटार, पथदिवे बसवणे, सोलर पथदिवे बसवणे, तालुका क्रीडा संकुल रस्ता, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये अभ्यासिका बांधकाम, श्री स्वामी समर्थ मठ येथे सभामंडप, भक्त निवास, सोलर दिवे आदी विकास कामे करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, शहराध्यक्ष मनोज शेजोळे, जयश्री शेजोळे, ज्ञानेश्वर कराटे, भास्कर अलबाड, रंजना लेहरे, योगेश ठाकरे, सचिन महाले, विजय कानडे, संजय पवार, नवसू गायकवाड, निलेश करवंदे, परशुराम कामडी, योगेश ठाकरे, विजय दळवी, आनंदा जिरवाळ, माधव पवार, तुळशीराम महाले, तुकाराम देशमुख, राजू पाटील, युवराज लोखंडे, भास्कर अलबाड, निलेश सूर्यवंशी, सुरेश गवळी सह कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। बऱ्याच ठिकाणी अजून विकास होणं गरजेचं आहे शहराचं। त्यासाठी मला सर्वांची साथ पाहिजे। माझ्याकडे असं आम्ही कळवणमध्ये कधीच पक्षभेद सुरेश भाऊ बघत नाही बरं का। 2 दिवसाचं राजकारण राहतं कळवणमध्ये, इथं थोडं जरा जास्त राजकारण आहे, पार्टी स्पिरिट। ते थोडं जरा बाजूला ठेवलं ना तालुका फार पुढे जाईल आपला। कारण की आपला तालुका आकांक्षित म्हणून घोषित आहे, ती वाईट गोष्ट आहे। आकांक्षित म्हणजे मागास तालुका सुरगाणा तालुका। आता एवढ्या पुढच्या आठवड्यात एक कमिटी येते केंद्राची तपासायला की हा तालुका का मागास आहे। मग काही गावं निवडले ते तपासणार आहेत। आपल्याला आकांक्षित नाव पुसायचंय आपल्याला। त्यासाठी आपल्याला सर्व पक्षांना घेऊन बरोबर चालायचंय आणि करायचंय। निश्चितच कामं होतील, त्यात चिंता करू नका। आता जी काही 13 कोटीची कामं आपण करतोय, भविष्यात अजून कशी अधिकची कामं होतील यासाठी आपण निश्चित तोही प्रयत्न करू। निश्चितच MSCBचं मी एक बघितलं, लाईटच्या बऱ्याच ठिकाणी तारा बऱ्याच ठिकाणी खाली आहे, तर पुढच्या आपण त्याबाबतही जरा लाईटचंही कसं होईल यासाठी निश्चित आपण करू।